आज ज्या पवित्र वचनांवरती आपण चिंतन मनन करणार आहोत ती वचनं आहेत यिर्मयाचा ग्रंथ 8वा अध्याय आणि 4 ते 7. आणखी तू त्यांना सांग, यहोवा असे म्हणतो, माणसे पडतील तर परत उठणार नाहीत काय? कोणी बाजूला फिरेल तर परत वळून येणार नाही काय? तर मग हे यरूशलेमेतले लोक निरंतर मागे घसरण्याने का मागे घसरले आहेत? ते कपट्याला घट्ट धरतात, ते परत यायला नाकारतात. मी लक्ष देऊन ऐकले, पण ते ठीक बोलले नाहीत. मी काय केले आहे असे म्हणून कोणीही आपल्या दुष्टपणाचा पश्चाताप करीत नाही. जसा घोडा लढाईत वेगाने धावतो तसे ते सर्व आपापल्या धावेकडे फिरत आहेत. आकाशातली करकोची देखील आपले नेमलेले समय जाणते आणि पारवा, निळवी व बगळा आपला येण्याचा समय पाळतात. परंतु माझे लोक यहोवाचा नियम जाणत नाहीत. प्रियानो, यिर्मयानं परमेश्वराचा हा निरोप यहुदी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. अजूनपर्यंत यहुदी राष्ट्र हे पाडावपणामध्ये गेलेलं नाही. त्या काळामध्ये असणारे हे लोक पाडावपणामध्ये जाण्या अगोदर परमेश्वरानं त्यांना हा निरोप आपल्या संदेष्टाकरवी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोक उन्मत्त झालेले आहेत, स्वतःला ज्ञानी समजत आहेत. त्यांना परमेश्वराच्या विरुद्ध पाप करणं ह्याच्यामध्ये काहीच गैर वाटत नाही. मूर्तीपूजा, देवाच्या विरुद्ध जाऊन गोष्टी करणं किंवा परमेश्वराची अवज्ञा करणं या गोष्टी दिवसेंदिवस वाढत होत्या. परमेश्वरानं यहुदी लोकांना अगोदरच बजावून सांगितलेलं होतं. त्यांना पश्चाताप करण्याचं आवाहन देखील या लोकांना केलं होतं आणि पश्चाताप जर केला नाही तर त्यांना कोणती शिक्षा मिळणार आहे हे देखील परमेश्वरानं आपल्या संदेष्टांच्या माध्यमातून यहुदी लोकांना किंवा इस्रायली लोकांना सांगितलेलं आहे. परंतु तरी देखील इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध बंड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून परमेश्वर या लोकांवर नाराज आहे. त्यानं त्याची खंत व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे लोक हट्टी झालेले होते, ते दुराचारी बनलेले होते आणि म्हणून परमेश्वरानं संदेष्टांच्या माध्यमातून आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि याकरता परमेश्वर वेगवेगळी उदाहरणं त्यांच्यासाठी देत आहे. तो काय म्हणतो की माणसं पडली तर ती परत उठणार नाहीत का? किंवा कोणी बाजूला फिरला तर तो पुन्हा वळून येऊ शकत नाही का? आकाशातील करकोची पहा किंवा पारवे पहा, बगळा पहा, निळवी पहा, या पक्ष्यांची परमेश्वर उदाहरणं देत आहेत. तो म्हणत आहे की हे पक्षी जरी स्थलांतर करतात, ते त्यांच्या मूळ ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तरी देखील ते परत येतात त्यांच्या मूळ ठिकाणी. आणि मग असं असताना माझे लोक माझं ऐकत का नाहीत किंवा ते पुन्हा माझ्याकडं का वळत नाहीत? परमेश्वर या लोकांच्या बाबतीत खंत करत असताना म्हणतो, माझे लोक यहोवाचा नियम पाळत नाहीत किंवा यहोवाचा नियम जाणत नाहीत. प्रियानो, परमेश्वरानं त्याची खंत या संदेष्टाच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. यशाच्याद्वारे तर परमेश्वर म्हणतो, मी लेकरे पोचली व वाढवली आणि त्यांनी माझ्या विरुद्ध बंड केले आहे. बैल आपल्या धन्याला आणि गाढव आपल्या मालकाचे ठाणे ओळखतो, परंतु इस्रायल लोक ओळखत नाहीत. यशाच्या माध्यमातून देखील परमेश्वरानं ही खंत व्यक्त केलेली आहे. मी ज्यावेळेस पक्ष्यांकडे पाहतो त्यावेळेस पक्षी त्यांचं मूळ स्थान सोडून स्थलांतर करतात, ते दुसऱ्या ठिकाणी जातात. परंतु त्यांना हे माहिती असतं की आम्ही जरी दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत तरी आम्हाला पुन्हा आमच्या मूळ ठिकाणी यायचं आहे. त्यांचा मार्ग त्यांना माहिती असतो, त्यांना कुठं जायचं हे देखील माहिती असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना परत यायचं आहे हे देखील माहिती आहे. प्रियानो, जर प्राणी त्यांच्या मूळ ठिकाणी पुन्हा येतात, जर पक्षी स्थलांतर केल्यानंतर पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी येतात, तर मग माणसं परमेश्वराकडे का वळत नाहीत? हा परमेश्वराचा सवाल आहे. लढाईमध्ये ज्याप्रमाणे घोडा वेगाने धावतो त्याचप्रमाणे परमेश्वर म्हणतो की हे इस्रायल लोक दूर पळत आहेत, ते घोड्यासारखे बेफाम होऊन धावत आहेत आणि ते कुठं धावत आहेत तर ते त्यांच्या नाशाच्या दिशेनं धावत आहेत. त्यांच्यापैकी कोणीच हे म्हणत नाही की हे मी काय केलं असं म्हणून कोणीही पश्चाताप देखील व्यक्त करत नाहीत. प्रियानो, आज आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगत असताना या इस्रायली लोकांशी जर आमची तुलना केली तर आज आमच्यामध्ये काय वेगळेपण आढळतं? परमेश्वराचं वचन ऐकण्याकरता आज आमच्याकडेही वेळ नाही. आमचे व्यवसाय, आमच्या नोकऱ्या यामुळं आम्हाला परमेश्वराचं वचन ऐकण्याकरता चर्चला जाण्यासाठी वेळ नाही.
आम्ही आमच्या लेकरांना इतकं गुंतवून ठेवलेलं आहे. स्पर्धा परीक्षा असतील किंवा वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी परीक्षांच्या प्रवेश परीक्षा असतील, यासाठी आम्ही आमच्या लेकरांना वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावलेले आहेत. हे क्लासेस लावून जणू काय आम्ही आमच्या लेकरांचे रस्ते जे परमेश्वराच्या मंदिराकडे जातात ते रस्तेच तर आम्ही बंद केलेले नाही आहेत ना. आम्ही या गोष्टींचा कधी विचार करतो का? आम्हाला आमच्या व्यसनातूनच वेळ मिळत नाही. आम्ही इतके व्यसनी झालेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांमध्ये आज आमचा ख्रिस्ती समाज अडकलेला आहे. प्रियानो, या व्यसनामधून देखील आमच्या लोकांना बाहेर पडायला वेळ नाही. आणि व्यसन हे देवाच्या वचनापेक्षा आज मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग परमेश्वर म्हणतो त्याप्रमाणे आम्ही देखील एकसारखे घसरत आणि घसरतच चाललेलो आहोत. आम्ही कुठे घसरत चाललो आहोत? तर आम्ही नाशाकडे घसरत चाललेलो आहोत. प्रियांनो, परमेश्वराचे निरोप अशा घसरणाऱ्यांसाठी हाच आहे, माझे लोक यहोवाचा नियम जाणत नाही. प्रियांनो, परमेश्वरानं आम्हाला किती सुंदर जीवन दिलेलं आहे. आमच्या अनेक चढ उतारांमधून त्यानं आम्हाला बाहेर काढलेलं आहे. त्यानं आम्हाला सांभाळलेलं आहे, राखलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही कधीच हे म्हणू शकत नाही का की हे मी काय करत आहे, हे मी काय करत आहे, हे म्हणण्याकरता देखील आम्हाला वेळ नसावा का? प्रियानो, आम्ही वेळीच स्वतःला सावरणं फार गरजेचं आहे. आम्ही पुन्हा परमेश्वराकडे वळणं फार गरजेचं आहे. जर पक्षी त्यांच्या मूळ स्थानाकडे पुन्हा वळतात, जर प्राणी देखील त्यांच्या मूळ स्थानाकडे पुन्हा वळतात, तर आम्हाला देखील आमच्या परमेश्वराकडं वळणं फार गरजेचं आहे. आम्ही जर आमच्या देवाकडं वळालो नाही तर आम्हाला पवित्र वचन काय सांगतं? आम्ही ज्या मार्गावर धावत आहोत त्या मार्गाच्या शेवटी मृत्यूपथ आहेत. तो मार्ग पसरट आहे, तो मार्ग रुंद आहे, परंतु त्याचा शेवट हा नाश आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला त्या परमेश्वराची वाणी ऐकता यावी याकरता तो आपल्याला अधिक सहाय्य करो. देव बाप आपल्याला आशीर्वादित करो. आमेन.